वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा 195 पैकी 182 देशांमध्ये थेट प्रक्षेपित केली जाते. घरबसल्या आपण या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटू शकतोय. 17 डिसेंबर 2005 मध्ये ऑफिशियली युट्यूबचा शोध लागला. पालघरमध्ये खऱ्या अर्थाने त्या माध्यमाचा वापर होण्यासाठी 10 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. 2015 पासून पालघरचं क्रिकेट हे युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह दाखवलं जाऊ लागलं आणि त्याचा एक सुंदर नमुना म्हणजे 6 सीटर. 25 मिनिटांमध्ये पहिली 5 षटकं परिपूर्ण करावी लागतील. अदरवाईज मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. ही नियमावली. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जे झाड आहे त्या झाडाच्या अगदीच वरच्या पातळीला म्हणजेच पात्यांवरती जर चेंडू लागून बाहेर जातोय किंवा त्या पात्यांवरती चेंडू जाऊन आदळतोय तर षटकार दिला जाईल. आणि पात्यांच्या खाली जेवढा पण भाग आहे तेथे लागून जर चेंडू सीमारेषा पलीकडे जातो तर चौकार दिला जाईल. हा जो नियम आहे स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाने आणि त्या संघातील खेळाडूंनी लक्षात घ्यावा ही नम्र विनंती आहे आमच्या समालोचन कक्षामधून. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. सामन्याला होते सुरुवात. स्वागत सन्मानाला देखील आपण सुरुवात करीत आहोत. आघाडीचे 2 फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजीकरिता प्राचारण करण्यात आलेला आहे. अर्थातच मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहतोय युवा ग्रुप विठ्ठलवाडी या टीमला गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. फ्रंट लाईन बॉलर या भूमिकेतून मिस्टर निखिल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करण्याकरिता चांगला रनअप अगदी मीडियम फॉर्म मध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल या स्पर्धेची होते सुरुवात. 11 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. पहिला चेंडू डिलिव्हर झालाय ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग परिकक्षाला क्लिअर करून चेंडू निघून जातोय. स्पर्धेतील पहिल्या चेंडूवरती आलाय स्पर्धेचा पहिला चौकार. फलंदाज मुख्य खेळपट्टीवर वैभव पाटील. गुड शॉट. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाची विध्वंसक स्वरूपामध्ये फुल टॉस दिला होता आणि त्यावरती फुल टोल वसूल देखील केलाय. क्रिकेटच्या परिभाषेतील लॉलीपॉप म्हणून अगदीच क्रिकेटच्या संदर्भामध्ये या शब्दाची देखील व्हॅल्यू अगदीच ठळक शब्दांमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या लॉलीपॉपचा फायदा उचललाय वैभव पाटीलने. युवा ग्रुप विठ्ठलवाडी विदाउट लॉस 4 रन्स. चांगली सुरुवात. पुढील बॉल. स्कोर ऑफ द विकेट खेळायचं होतं. शॉर्ट थर्ड मॅन परिकक्षातील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडूला गोळा करतील गॅदर करतील तत्पूर्वी आपण पाहू शकाल हळूवार पद्धतीने धावफलक जाऊन विसावलेला आहे. ते एकंदरीत 5 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 6 षटकांचे कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वसमावेशक असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. परिपूर्ण क्रिकेट आणि 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय भवानी जलसार आणि विपक्षामध्ये युवा ग्रुप विठ्ठलवाडी. बॉलर तयार. पुढील बॉल घेऊन मिस्टर निखिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा जमिनी लगत राहिला. हवा तसा टॉस झाला नाही. फलंदाजाला जो अपेक्षित बाउन्स होता तो या ठिकाणी मिळालेला नाहीये. फुटवर्क देखील नव्हतं. अगदी खडे खडे खेळला गेला होता. डॉट बॉल. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. अमरदीप ट्रॉफी जलसार 2025 स्पर्धेची रणधुमाळी रणसंग्राम आजपासून रंगतोय. पहिला सामना सुरू आहे. कुठल्या स्पॉटवरील चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने टॉस झाला. वाईडिश लॉंग ऑन परिकक्षाकडे चेंडूची वाटचाल. तत्पूर्वी आपण पाहू शकाल धाव फलक मात्र हलता ठेवण्यात आलेला आहे. ते जाऊन विसावलंय. 6 या अंकावर पहिल्या षटकातील अधिकृत असे या 4 चेंडू कंप्लीट झालेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट पॉइंट.
येथे मात्र पावलांचा वापर केला फलंदाजाने. ऑफ स्टंपच्या प्रचंड पलीकडे शफल होऊन चेंडूला धाडलाय लॉंग स्टॉप आणि डीप फाईन लेगच्या अगदी सेंटरला. जोपर्यंत चेंडूला गॅदर केलं जाईल, उचललं जाईल, फेकलं जाईल, तत्पूर्वी धाव फलक मात्र वृद्धिंगत वधारताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रोग्रेस कार्डवर प्रथम फलंदाजी करत असताना युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघ जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे, ज्या बाईक्स आपण पार्क करतायत त्या थोडा साईडला करा, एंट्री गेट वरती करू नका प्लीज, नम्र विनंती आहे संयोजन समितीच्या वतीने. येथे मात्र आपण पाहू शकाल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा फटका. विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने खूपच निर्विकार स्वरूपामध्ये प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्ती अखेर होतोय आणि 12 धावा आहेत फलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना युवा ग्रुप विठ्ठलवाडी या टीमच्या माध्यमातून वैभव पाटीलने केलेली दर्जेदार फलंदाजी संघाच्या कामी येत आहे. चांगली सुरुवात जरूर आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, शेवटच्या चेंडूवरती आलेला फटका मात्र बघण्याजोगा होता. अतिशय नेत्रदीपक नेत्रलोचक स्वरूपामध्ये ताज्या दमाचा फलंदाज वैभव पाटीलच्या बॅटमधून विराट कोहली कव्हरचा बादशाह, टेनिस बॉल, पालघर क्रिकेटचा विचार केला तर गौतम यशवंत आकरे याला कोण विसरेल. कव्हर झोन मध्ये खूप स्टँडर्ड फलंदाजी करण्याचे उच्च श्रेणीवरील ट्रेडमार्क ज्याने सेट केलेले आहेत त्यांची आठवण करून दिली वैभव पाटीलने. चांगली सुरुवात झाली. युवा ग्रुप विठ्ठलवाडी 12 या अंकावरती आहे. आता पहिलं षटक हलकसं महागडं ठरल्यानंतर दुसऱ्या षटकावरती प्रचंड जबाबदारी असेल ती गोलंदाजावर आणि ते षटक हाताळण्याकरिता जय भवानी जलसार या संघाच्या माध्यमातून कुणाल पाटील आहेत बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा फेरबदल. आता एक क्षेत्ररक्षक जो आहे तो मिडॉन परिक्षेत्रामध्ये आहे. डीपचा विचार केला तर वायडिश लॉंग ऑफ घेण्यात आलेला आहे पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. ऑन साइड जे आहे एक शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, त्यानंतर लॉंग स्टॉप रेझन पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पूर्णपणे मुक्त करारी पाहायला मिळतात. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे ऑन साइडला, लॉफ्टेड स्ट्रोक, काऊ फेजच्या वरून एक मोठा प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार, सुपर बॅटिंग. काही दर्जेदार फटका बघायला मिळाला करण किनीच्या बॅट मधून. दोन्ही फलंदाज आपल्या रंगामध्ये येत आहेत. गोलंदाजीमध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल. जर तुम्ही फुलटॉस चेंडू देणार तर फलंदाज सोडणार नाहीयेत. याआधी देखील आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये एक फुलटॉस चेंडू, शेवटचा चेंडू तो पूर्णपणे स्लॉट मध्ये दिला होता. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील फुलटॉस बॉलने झालाय. धाव फलक वृद्धिंगत झालेला आहे 18 या अंकावरती. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. झेल तिथे कंप्लीट केला जातोय. फलंदाज थोडेसे नाराज असतील. बघा नॉन स्ट्राईक एंडवरील बॅटर देखील दर्शवतोय की तुम्हाला हा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळायचा होता परंतु मिडल ऑफ द बॅट कनेक्शन जुळून आलं नाही आणि जर तरला थारा नसतो क्रिकेटच्या या क्षितिज वलयावर. पहिला धक्का लागलाय युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाला. धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं 18 या अंकावर. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय नेत्रदीपक नेत्रलोचक चक्षु विहंगम शानदार डौलदार ऐटदार वजनदार अमरदीप ट्रॉफी 2025 चा रणसंग्राम आपल्याला अनुभवायला मिळतोय. आदरणीय तनुजा बबन घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. एक कौतुकास्पद व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी उद्घाटिका म्हणून लाभलेल्या आहेत. माकणे ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच सेविका आणि शिवसेना महिला संघटिका बोईसर विधानसभा त्यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय प्रवीणजी भोईर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान प्रदान करावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा. जी जुनी स्वतः चंदनाने. या कॅमेरामॅन काही क्षणांसाठी आपण येऊयात VIP डॅश कडे. खूप चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या उद्घाटिका आपल्याला पाहायला मिळत आहेत. माती नीती संस्कृती यांची परिपूर्ण जाण आणि भान असलेलं हे सदाबहार व्यक्तिमत्व आदरणीय तनुजा बबन घरत मॅडम आपण आलात. या स्पर्धेची शुभ वृद्धिंगत केली त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू. धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती आहेत कुणाल. पुढील बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट.
येथे मात्र आपण पाहू शकताय एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. पुढील स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय प्रकाश बाळाराम भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय शैलेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रकाश बाळाराम भोईर या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी यांना सन्मानित करायचा आहे. पुढील बॉल घेऊन गोलंदाज. आगतम स्वागतम सुस्वागतम. सकारात्मक दृष्टिकोनाचं खूप सुंदर उदाहरण आदरणीय प्रकाशजी बाळाराम भोईर यांचं मनापासून स्वागत आहे. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सूरजजी काठे साहेब माकणे ग्रामपंचायत सदस्य. मी विनंती करतो आदरणीय संजय भोईर आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सूरज काठे माकणे ग्रामपंचायत सदस्य यांना सन्मानित करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, अतिशय चांगलं वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेर देईल असं व्यक्तिमत्व आहे आदरणीय सूरजजी काठे. युवा, तरुण, तडफदार, चिरतरुण नेतृत्व अर्थात सूरजजी काठे यांचं मनापासून आहे स्वागत. या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी. पुढील स्वागत मूर्ती आहे त्या स्पर्धेअंतर्गत आदरणीय प्रथमेशजी तरे साहेब सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय दिवेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रथमेशजी तरे यांना सन्मानित करायचा आहे. धाव फलकावरती जर आपण कटाक्ष रोखून पाहिला तर आतापर्यंत ऍक्युरेट 25 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं जे विद्यमान स्थितीमध्ये आहे प्रगती पथावर. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता आदरणीय प्रथमेशजी तरे साहेब आपण आलात. त्या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली त्याबद्दल अमरदीप ट्रॉफी जलसार या स्पर्धेच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करीत आहोत. वोडक मॅचच्या दिशेने पहिल्या सत्राचा खेळ इन ऍक्शन मध्ये आहे. 2 षटकांचा खेळ पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी ऑफिशियली परिपूर्ण होतोय आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 14च्या सरासरीने 28 धावा झालेल्या आहेत युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाच्या. ऐकूयात डीजेच्या माध्यमातून श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं कर्णमधुर संगीत आणि येऊयात तिसऱ्या षटकाकडे. देऊल चमचमते गमावले देऊल चमचमते. या पुढील स्वागत मूर्ती आहेत या जलसारच्या मातीमध्ये उगवलेलं कोहिनूर अर्थातच आदरणीय सचिनदादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार. जलसारमध्ये जर स्पर्धा असेल तर तेथे एक मुकुटमणी या भूमिकेतून ते नेहमीच उपस्थित असतात. एक विजिबल पर्सनॅलिटी, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आदरणीय सचिनदादा पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो आदरणीय पंकजजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सरांना सन्मानित करायचा आहे. आदरणीय सचिनदादा पाटील खूप मोठं नाव आहे. पालघर टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल सचिन पाटील क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये हे नाव नेहमीच जिवंत राहील आणि त्याचं खूप सुंदर उदाहरण सध्या 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण थेट प्रसारणासहित पाहतोय. एक चांगले व्यक्तिमत्व, सुंदर व्यक्तिमत्व, जलसारच्या भूमीमध्ये जन्मलेला हा सुवर्ण हिरा त्यांचा आहे मनापासून स्वागत. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय श्रीकांतजी भोईर. मी विनंती करतोय प्रवीण भोईर आपण आपल्या शुभ हस्ते श्रीकांतजी भोईर यांना सन्मानित करायचा आहे. एक क्रिकेटदर्दी व्यक्तिमत्व म्हणून श्रीकांत भोईर यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. चांगले पंच आहेत. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या परिकक्षेतील अनेक दर्जेदार स्पर्धा ज्यांनी साकारलेल्या आहेत असे श्रीकांतजी भोईर या सफाळे विभागातील दिग्गज व्यक्तिमत्व त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. धावफलक जर आपण तपासून पाहिलं प्रोग्रेस कार्डवर 32 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती पाहायला मिळतं. प्रितेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. जय भवानी जलसार या संघाच्या माध्यमातून पुढील बॉल ऑन साइडला सजवलेला फटका बॅट अँड पॅडच्या अगदीच मिडलवरती खूप सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केला फलंदाजाने. ऑन दी राईस खेळला होता. जसा चेंडू बॅट अँड पॅड मध्ये आला अगदीच सुयोग्य आणि सुनियोजित असं टायमिंग बघायला मिळालं. धाव फलक जाऊन विसावलेला आहे प्रोग्रेस कार्ड वरती 34-34 या अंकावर. एका बाजूने आपण सागर मोहितेला पाहतो आणि त्याच्या साथीने वैभव पाटील अशी जोडी मैदानामध्ये आहे.
चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड गुड क्वालिटी क्रिकेटचा आस्वाद मनमुरादपणे ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपामध्ये येणाऱ्या 5 दिवसांमध्ये क्रिकेटची धुमचक्री आपण अनुभवणार आहोत. अमरदीप ट्रॉफी जलसार या स्पर्धेच्या माध्यमातून इथे चेंडूची लेंथ बदलली, थोडासा कॅरेबियन फ्लेवर बघायला मिळाला आहे चेंडूमध्ये. ज्या पद्धतीने रिलीज पॉइंट दर्शवला होता गोलंदाज प्रितेशने, परंतु बरंच काही घडलं. तेथे धावचूकची संधी होती, समय सूचकतेचा, प्रेझेन्स ऑफ माइंडचा थोडासा अभाव जाणवला. रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत खेळाडूंच्या की तू नक्की कशा पद्धतीने फलंदाजाला बाद करू शकला असतास. हेच तर असतं ना क्रिकेटमध्ये, एक क्षण असतो परंतु अनेक ऍक्शन्स तुम्हाला करायचे असतात आणि तेथे समय सूचकतेचा थोडासा अभाव जाणवला. तो गोलंदाजाच्या माध्यमातून धावफलक जाऊन विसवलेला आहे. 36 अंकावर षटक क्रमांक 3 आहे प्रगती पथावरती प्रितेश भोईर यांच्या माध्यमातून. वैभव पाटील वन साइडला सजवलेला फटका आहे. द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंड सेट मध्ये या फटक्याची निवड बघायला मिळाली. कायच होतं कव्हरच्या दिशेने, परंतु ऐन वेळी निर्णय बदलावा लागला फलंदाजाला. वैभव पाटील चांगली खेळी साकारतात आपल्या संघाकरिता. 38 धावा झालेल्या आहेत. 38 प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मधील 5 चेंडू कंप्लीट झालेले आहेत. प्रितेश भोईर पुढील चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर. येथे कंट्रोल ढासळलं, अचूकतेचा मापदंड आणि त्याचा अभाव जाणवला. यस महेंद्र भोईर दर्शवत आहेत की हा वाईट चेंडू आहे. प्रितेश भोईरच्या माध्यमातून अतिरिक्त धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. चांगल्या गतीने धावा येत आहेत. या स्पर्धेकरिता लाभलेल्या उद्घाटिका आदरणीय तनुजा बबन गरत मॅडम निरोप घेत आहेत. तसेच त्यांचे सर्व सहयोगी आदरणीय सूरज काटे साहेब, प्रकाश बाळाराम भोईर साहेब, प्रथमेशजी तरे साहेब निरोप घेत आहेत. आपल्या पुढील वाटचालीकरिता आहेत शुभेच्छा. सचिनदादा पाटील त्यांना सन्मानाचा निरोप देत आहेत. अगदी आपण पाहू शकतात या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो बाबा आपण आलात. या स्पर्धेची शोभा एका वेगळ्या उंचीवरती पोहोचवलीत. उद्घाटन समारंभ सोहळा यशस्वीरित्या आपण परिपूर्ण केलात, त्याबद्दल आदरणीय तनुजा बबन घरत मॅडम, अर्थातच शिवसेना महिला संघटिका बोईसर विधानसभा समवेत माकणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच सेविका उद्घाटिका महोदय आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. समवेत माकणे ग्रामपंचायत सदस्य सूरज काठे साहेब, आदरणीय प्रकाश बाळाराम भोईर साहेब, एक युवा व्यक्तिमत्व आदरणीय प्रथमेशजी तरे साहेब आणि सचिनदादा पाटील त्यांना अगदी सन्मानाने निरोप देत आहेत. आमच्या गावामध्ये आपण आलात, या स्पर्धेची शोभा आपण एका उच्च श्रेणीवरती नेऊन पोहोचवलीत, त्याबद्दल सचिनदादा पाटील सर्व मान्यवरांना सन्मानाचा आणि भाऊक प्रेमळ मायेचे उद्गार झलक असलेला निरोप त्या ठिकाणी देत आहेत. ओळख मॅचच्या दिशेने जिथे 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती 41 धावा सजलेल्या आहेत. विध्वंसक स्वरूपातील फलंदाजी युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाच्या माध्यमातून खास करून वैभव पाटीलच्या खेळीचा इथे उल्लेख करावा लागेल. इंडिव्हिज्युअली जर आपण पाहिलं तर एक चांगला नॉक तो प्रेझेंट करतोय. चौकार षटकारांची त्याने बरसात केलेली आहे. एक रिस्पॉन्सिबल आणि सलामीवीर फलंदाज म्हणून आपली भूमिका तो साकारतोय. 10 चेंडूंमध्ये 290च्या स्ट्राईक रेटने 29 धावांची एक दर्शदार खेळी वैभव पाटीलने येथे पेश केलेली आहे. सागर मोहिते साथ देत आहेत त्याची. अगदीच आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वॅगन व्हील देखील येथे 6 सीटरचं मी कौतुक करेन. त्यांच्या देखील अगदी सर्व डिजिटल स्कोरर, संपादक, कॅमेरामॅन यांच्याकडे देखील आपण येऊयात जसा वेळ मिळेल. क्वालिटी आहे नो डाऊट. सफाळे विभागातील क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने ते हाताळतायत. 6 सीटर वाहिनीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सफाळे प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील आपण 6 सीटर वाहिनीच्या माध्यमातूनच पाहतो आणि खूप चांगली गुणवत्ता ते मेंटेन करतात. 41 धावा आहेत फलकावरती. जसजसा वेळ मिळेल आपण प्रत्येक गोष्टीला नक्कीच आवर्जून येथून समालोचन कक्षेतून उद्घोषणा करूयात. 4थ्या षटकाचा खेळ आता प्रगती पथावरती. मिस्टर महेश भोईर, विकेटची आवश्यकता आहे, अदरवाईज एक मोठं धावफलक या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. हायेस्ट इनिंग टोटल उद्भवू शकतंय. पहिल्या 18 चेंडूंमध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत. युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाच्या माध्यमातून वैभव पाटील आकर्षणाचा केंद्रबिंदू. 290चा स्ट्राईक रेट राहिलाय. 10 चेंडूंचा सामना केलेला आहे. 29 धावांची एक जबरदस्त धुमस चक्री अखंड तांडवाने अग्निदिव्य पेलणारी खेळी प्रेझेंट केलेली आहे. बरोबर तयार
लॉफ्टेड स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये बराच काळ परंतु अगदीच निर्जन स्थळी वॅकंट एरियामध्ये जाऊन हा चेंडू आदळलेला आहे. तत्पूर्वी खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज सागर मोहिते देखील हळूहळू आपला स्ट्राईक रेट वाढवताना पाहायला मिळतील. पहिल्या 4 चेंडूंमध्ये सागरच्या बॅटमधून जास्त धावा आल्या नाही, परंतु आता स्वतःचा स्ट्राईक रेट वाढवण्याच्या प्रयत्नात तो जरूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा ऑफ ब्रेक होणार. हा चेंडू ऑन साईडला सजवला गेला. एक क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि काऊ फेस परिकक्षामध्ये एक सुंदर झेल परिपूर्ण केला जातो. हा दुसरा धक्का लागलाय युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाला. फलकावरती आहेत 43 धावा. ऐकूयात डिस्क जॉकीच्या माध्यमातून एक छोटीशी धून. येऊयात मॅच मध्ये. यावेळेस गोलंदाजाला टप्पा अचूक मिळाला. गुडल्या स्पॉटवरती प्रॉपर चेंडूचे पेजिंग झाले आणि त्यानंतर हलकासा चेंडू नागमोडी वळण देखील घेतोय. चेंडूवरती बोटं फिरविण्याची क्रिया, चेंडूला टर्न करण्याची क्रिया आपल्याला पाहायला मिळते. महेश भोईर एक फिरकीपटू आहे. व्हेरिएशन केलं. या आधीचा चेंडू गुडलँड स्पॉटवरती होता, आता खोलवर टप्प्याला प्राधान्य देत असताना तो पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांकडून चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी तारांबळ दिरंगाई अनुभवाला मिळाली आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही हे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश किणी आणि वैभव पाटील एक मॅरेथॉन इनिंग जरूर साकारतायत. वैभव पाटील जे सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. पुढील बॉल घेऊन महेश भोईर. इथे फटका तर फसला होता परंतु फ्लाय स्लिप मधला जो क्षेत्ररक्षक होता थोडासा दूरस्थ बघायला मिळाला. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. धावफलक मात्र खूप चांगल्या पद्धतीने पुढे सरसावत असताना हे षटक थोडंसं पुनरागमन करणारं राहिलंय. जर आपण विचार केला अजय भवानी जलसार या टीमचा तर हे षटक कमबॅक करून देणार आपल्याला पाहायला मिळतं. धावांच्या बाबतीत रचनात्मक काहीतरी वेगळा फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने पंच दर्शवत आहेत. महेंद्र भोईर यांचा इशारा लेग बाईज अधिकृत स्वरूपामध्ये 1, 2, 3 आणि 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती आहेत ॲक्युरेट 47. बघा पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर धावा खोऱ्याने वाहत होत्या परंतु चौथ्या षटकामध्ये धावांचा ग्राफ जो आहे तो गोलंदाज अर्थातच महेश भोईरने थोडा का होईना परंतु खाली आणलेला आहे. येथे विकेटची आवश्यकता आहे. विकेट जर आल्या तर धावा थांबतील. दुसरं महत्वाचं कारण म्हणजेच वैभव पाटीलला देखील स्ट्राईक पासून थोडंसं दूर ठेवण्यात आलं. ज्या फलंदाजाने धावांचा अखंड तांडव दाखवला, घाणाघाती फलंदाजी केली, चांगले मोठे आणि टोले जंग फटके सजवले, त्या फलंदाजाला या षटकामध्ये स्ट्राईक पासून देखील दूर ठेवण्यात आलं आणि त्या सर्व गोष्टींचा परिपाक जर आपण पाहिला तर चौथ्या षटकामध्ये धावा कमी आलेल्या आहेत. 5व्या षटकाला आता होते सुरुवात. 6 षटकांचं परिपूर्ण क्रिकेट. प्रत्येक खेळाडूचा कस लागणार आहे. जेव्हा 6 षटकांचे 8 षटकांचे सामने आपण पाहतो तेव्हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वसमावेशक क्रिकेट समोर येत असतं आणि म्हणूनच आयोजकांचं कौतुक करावं लागेल. आजकाल आपण पाहतो व्यावसायिक स्पर्धा 1-1 लाख प्रथम पारितोषिक असतं परंतु 1 षटक 2 षटक 3 षटक अशा प्रकारचे अंतिम सामने होतात. परंतु आयोजकांना सलाम आहे. जर तुम्ही 6 षटकांचे सामने प्रेझेंट करत असाल तर खरोखरच नियोजनाला प्रणाम तर करावा लागेल. ते मोठा प्रहार सजवण्याचा प्रयत्न आहे. वाईडिश लॉंग ऑन परिकक्षाच्या वरून जबरदस्त षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काय दर्जेदार इनिंग प्रस्तुत केलेले आहे बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव पाटील अतिशय महत्वपूर्ण खेळ त्याच्या बॅटमधून येत आहे. वैयक्तिक स्वरूपामध्ये आतापर्यंत त्याने 35 धावा केलेल्या आहेत. धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर 53 ऑलमोस्ट 70 to 75% धावा वैभव बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. इथे ग्राउंड शॉट सजवलेला आहे. कार्पेटला अगदी रोल करणारा चेंडू क्षेत्ररक्षण खूपच खराब झालं आणि त्याचा परिणाम येथे धावसंख्येवरती जरूर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकांची साथ मिळावी लागते क्रिकेटमध्ये, ती मिळालेली नाहीये आणि त्याचा परिणाम इम्पॅक्ट आपण पाहतोय धावसंख्येवरती झालेला आहे. 57 धावा आहेत फलकावर.
वैभव पाटीलची फलंदाजी अतिशय झुंजार खेळ त्याने साकारलेले आहे. विस्फोटक, विध्वंसक आणि चांगल्या स्ट्राईक रेट सहित आपल्या संघासाठी धावा जोडण्याचं कार्य तो करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र बघा बॉडी लँग्वेज वैभव पाटीलचं सांगून जातोय की चेंडूवरची नजर त्याची जमलेली आहे. खूप चांगल्या रीतीने त्याने स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवला. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 59 59 धावा आहेत फलकावर. 5व्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. अमरदीप ट्रॉफी 2025 जलसार गावाचं हे भन्नाट आयोजन. आज पहिला दिवस आहे आणि पहिला सामना इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा पॉइंट परिकक्षामध्ये खेळण्याचा प्रयत्न चांगला जेल तिथे कंप्लीट केला क्षेत्ररक्षकाने. मिस्टर प्रितेश भोईर कौतुकास पात्र आहे. परफेक्ट आपण जर पाहिलं तर हलकासा जो झेल होता तोच आकाश मार्गाने ट्रॅव्हल होत होता, परंतु ज्या पद्धतीने अचूकतेचा मापदंड, मोजमाप आणि ऍक्युरेसी स्वतःची दर्शवली ती अप्रतिम बघायला मिळाली प्रितेशच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का या ठिकाणी लागलेला आहे. वैभव पाटीलची एक मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी परिपूर्ण होते. 41 धावा 16 चेंडूंमध्ये. टाळ्यांचा गजर सर्व काही सांगून जातोय ह्या इनिंगचं महत्व किती होतं. 16 चेंडूंमध्ये 41 धावांची एक महत्वपूर्ण आणि आपल्या कारकिर्दीमधील अविस्मरणीय असे खेळ साकारून वैभव पाटील बाद झालेले आहेत. त्यांना जी भूमिका दिली होती एक सलामी वीर म्हणून संघाला चांगली सुरुवात करून देण्याची, ती भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. गुड नॉक बाय वैभव पाटील. फलकावरती आपण पाहू शकता 59 59 धावा झालेल्या आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन किने इन ऍक्शन. कुरवर टप्प्याचा अगदीच फुलर लेनचा चेंडू होता. आल्या आल्या चेंडूने फळीचं समन्वय जुळवून आलं नाही फलंदाजाच्या माध्यमातून. 5 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 59 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणून जो ओळखला जातोय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून दुबईपर्यंत या खेळाचा डंका आणि हळूहळू मात्र ग्लोबल स्वरूप या टेनिस बॉल क्रिकेटला येऊ लागलेला आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं करण मोरे पालघर नवलीचा खेळाडू 5.5 लाखामध्ये सोल्ड झाला ISPL मध्ये. हे टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आहेत. ते मात्र क्षेत्ररक्षका समवेत लपंडाव खेळत असताना चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. महेश भोईर. लेफ्ट स्ट्रोक आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर. चेंडू सरळ निघून येतोय. कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी एक मोठा प्रहार इरादा केलाय फलंदाजाने पक्का. चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. 6 धावा. सुंदर फलंदाजी. करत असताना मुख्य खेळपट्टीवर आकाश किणी यांना आपण पाहतोय. सुपर बॅटिंग. आकाशच्या बॅटमधून आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक. परिपूर्णरित्या अगदीच वॅकंट एरियामध्ये जाऊन चेंडू आदळणार. तत्पूर्वी डबलचं रोटेशन होत आहे 2 फलंदाजांमध्ये आणि धाव फलक अगदी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 70 क्रॉस झालेला आहे. ऍक्युरेट 71. 71 धावा आहेत फलकावर. चांगली टोटल या पहिल्या सत्रामध्ये युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. काऊ फेजला क्लिअर करत असताना हा षटकार. 6 धावा. आकाश किणीची फलंदाजी येथे मात्र बघण्याजोगी आहे. अतिशय नेत्रदीपक, नेत्रलोचक, चक्षु विहंगम, हृदयाच्या कप्प्यामध्ये, नजरेच्या कवाक्षामध्ये रुतवून साठवून ठेवावी विठ्ठलवाडीकरांना पूर्णपणे आनंदाने द्विगुणित करणारी फलंदाजी करतोय आकाश किणी. ऑप्शनच्या थोडीशी लेन त्या ठिकाणी दूर ठेवली होती फलंदाजापासून. श्रद्धावेसाठी प्रयत्नशील आहेत बॅटर्स आणि येथे काय घडलं. ओ माय गॉड असंच म्हणावं लागेल.
जेथे एक धाव होती तिथे धावांचा जणू काही सडा पडला. दोन्ही फलंदाजांचं इथे कौतुक करावं लागेल. त्यांना ठाऊक आहे की शेवटचं षटक आहे, विकेटची तितकीशी चिंता नाहीये आणि गोलंदाजाने जो समयसूचकतेचा अभाव दाखवला त्याचा फायदा. एका क्षणाला असं वाटलं की एकच धाव येईल, परंतु तदनंतर जबरदस्त आकाश किणे आणि त्यांच्या साथीने जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सचिन किने यांचं जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड आणि त्या बळावरती येथे ऍक्युरेट 3 धावा पळून परिपूर्ण केल्या. 8/0 80 धावा आहेत फुलकावर. लॉफ्टेड स्ट्रोक पुन्हा एकदा टोले जंग फटका तर सजवलाय. एलिव्हेशनच मिळालं, डिस्टन्स मिळालेलं नाहीये. येथे क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं. खेळपट्टी थोडीशी दोलायमान आहे, त्याचा देखील फटका येथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नक्कीच पडतोय. परंतु हा झेल घेण्यासाठी जे जजमेंट घेतलं होतं थोडंसं चुकीचं बघायला मिळालं आणि त्याचा परिपाक बघा. गोलंदाजीमध्ये काही फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षणाचा जो स्तर होता तो दोलायमान असल्या कारणास्तव पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर धावांचा पाऊस पडलाय. 84 धावा आहेत फलकावर. विजयासाठी 85 धावांचं भलं मोठं आव्हान सेट करण्यात आलेलं आहे जय भवानी जलसार या संघासमोर. देऊया डिस्क जॉकीला संधी आणि येऊया दुसऱ्या सत्राकडे. यानंतर होणारा जो सामना आहे स्टार बॉईज जलसार विपक्ष आकाश फायटर्स विराथन. दोन्हीही संघांचे कर्णधार आपण यावं नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ समालोचन कक्षामध्ये करतोय. हलकासा फेरबदल. आमचे समालोचक मित्र हार्दिकजी किणी एक युवा समालोचक यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या सत्राकरिता. हॅलो चेक. धन्यवाद दिपेजी कंडी सर. एक अतिशय अभ्यासू आणि अनुभवी समालोचक आपण पाहतोय. खामलोली परिसरातील हा गोड आवाज आज पुन्हा एकदा जलसरच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अमरदीप क्रीडा मंडळ आयोजित अमरदीप चषक 2025 एक सुंदर स्पर्धा. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या दिवसातून जो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय 2 टीममध्ये एका बाजूला संघ आपण पाहू शकतायत युवा ग्रुप विठ्ठलवाडी. प्रथम बॅटिंग करत असताना धावांचा एक डोंगर या ठिकाणी उभा केला गेलाय. तब्बल आपण पाहू शकतायत 84 स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात आणि 85 धावांचं टार्गेट समोर उभा केलं गेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करते जय भवानी जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये जो परफॉर्मन्स व्हायला हवा होता तो परफॉर्मन्स झालेला नाही आहे. प्रितेशचं षटक वगळता समोर ज्या बाईक पार्क केल्या गेल्यात मी प्लीज त्या बाईक मालकांना विनंती करतोय प्लीज आपण त्या बाईक तिथून हटवायच्या आहेत. चला 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. एका बाजूला स्टार बॉईज जलसार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल आकाश फायटर विराथन. एक मोठी फाईट तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या 85 धावांचा पाठलाग जयभवानी जलसार टीमला करायचा आहे. बॅटिंग युनिट भरपूर मोठं आहे त्या टीमकडे. संकेत भोईर सारखा एक हार्ड हिटर, त्याचबरोबर महेश भोईर अतिशय अनुभवी फलंदाज आहे. कुणाल चांगली बॅटिंग करतो, अजयला कोण विसरेल. अनेक सारे फलंदाज या टीमकडे आहेत. प्रवीण दादा त्याला पाण्याची बॉटल दे ना वरती. एक महत्वाचा रोल जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बरोबर
ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला माडाचं झाड आपण पाहतोय. जर माडाच्या झाडाच्या पात्यांना जर डायरेक्टली चेंडू लागतोय कसं आहे तर षटकार असेल. आणि जर खाली जर बॉल लागतोय आणि बॉल जर मध्ये राहिला तर तुम्ही धावा पळून काढू शकता. आणि बाहेर जर गेला तर चौकार असेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला संकेत आणि महेश भोईर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आकाश फायटर्स विराथन आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करत असताना स्टार बॉईज जलसार एक मोठी फाईट या दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. सिक्स सीटर स्पोर्ट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा थेट युट्यूबला प्रक्षेपित केली जाते. एक अतिशय सुंदर सामना या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी बॅटिंग करत असताना काय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. चौकार षटकारांचा वर्ष आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं. स्पेशली वैभवने जी स्टार्ट मिळवून दिली जबरदस्त. पहिल्या षटकापासूनच आक्रमक रूपामध्ये तो जाणवला आणि त्यानंतर आकाशने चांगली साथ दिली. आकाशच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालणारे फटके आपण पाहिले. आता बॉलिंग करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती लीडिंग बॉलर फ्रंट लाईन बॉलर आपण पाहू शकता सचिनला. दुसऱ्या बाजूला एक अतिशय विस्फोटक जोडी आपल्याला पाहायला मिळते. वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पेअर अर्थातच संकेत भोईर आणि दुसऱ्या बाजूला महेश भोईर. एका बाजूला प्रचंड अनुभव आहे अर्थातच महेश आणि दुसऱ्या बाजूला एक यंग टॅलेंट जो व्यावसायिक गटाचं क्रिकेट सातत्याने गाजवत आलाय संकेतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. शॉर्ट पॉइंटला एक धाव कंप्लीट केले गेले. पहिल्या बॉलपासून तुटून पडण्याचा प्रयत्न या ठिकाणी संकेतचा मैदानामध्ये सुरू आहे. कारण संकेतचा जो नॅचरली गेम आहे चौकार षटकारांची भाषा तो सातत्याने बोलत असतो आणि या मॅचमध्ये सुद्धा त्या रूपामध्ये येणं त्याला गरजेचं असणार आहे. एक मोठा चेज आहे 6 षटकांमध्ये. 6 षटकांमध्ये तब्बल 85 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. एक मोठं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस साठी या सातत्याने आम्ही अनाऊन्समेंट करतोय. आकाश फायटर विराथन टीमचा कॅप्टन जरा टॉस साठी आपण यायचं आहे. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल स्टार बॉईज जलसर. ऑफ ड्राईव्ह चांगला गॅपमध्ये चाललाय. लॉंग ऑफ फिल्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. टॉसच्या दिशेने जर आपण जाणार आहोत या षटकानंतर 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. चांगली सुरुवात तर नाही म्हणता येणार बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ज्या पद्धतीनं मागच्या इनिंगमध्ये कम्पेअर करत असताना जी सुरुवात झाली होती वैभवच्या बॅटमधून मोठे फटके सातत्याने आले होते. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुलर लेनचा बॉल डिलिव्हर्ड केला होता संकेतच्या अगेन्स्ट. संकेतचा जो वीक झोन आहे ना तो चांगलाच माहिती आहे गोलंदाज सचिनला आणि त्याला फॉलो करत असताना जी गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या मैदानामध्ये गोलंदाज सचिनची परफेक्शन जाणवलंय सचिनच्या माध्यमातून. नावाला सजेस अखिल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये होतोय परंतु अजूनही संकेत कदाचित वादळ येण्यापूर्वीची ही शांतता असावी. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली व्हेरिएशन सचिनकडे आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा तो मैदानामध्ये घेतोय. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या. तिथे आत्मविश्वास जाणवला होता फलंदाजांच्या माध्यमातून परंतु त्यानंतर संकेत स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर संघर्ष करतोय संकेत. 5वा बॉल या ओव्हरमधील. इथे फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. सर्व बॉलला लॉफ्ट केले गेलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. परफेक्ट टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. संकेतच्या बॅटमधून षटकार आला. याच फटक्याची प्रतीक्षा होती डगआउटमधून टीम जयभाव आणि जलसारला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. इथे सुद्धा मोठा फटका. वॉट अ शॉट. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संकेत भोईर करतोय आणि हे षटक समाप्त झालंय. सलग 2 बॉलवरती 2 षटकार. पहिला सुरुवात खराब झाली होती परंतु त्यानंतर संकेतचं अधिराज्य डॉमिनेट करतोय. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 14. जाऊयात आपण टॉसच्या दिशेने. ओटी दीपेश सर. हां
या परिपूर्ण करणार आहोत दोन संघांमध्ये. स्टार बॉय जलसार विपक्ष आकाश फायटर्स विराथन. आदरणीय प्रवीण भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया या ठिकाणी आपण परिपूर्ण करणार आहोत. छाप असा उच्चार करण्यात आलेला आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. स्टार बॉय जलसार या संघाच्या बाजूने काय निर्णय असेल तुमचा? प्रथम क्षेत्ररक्षण. मॅच ऑनगोईंग आहे त्यामुळे जास्त प्रश्न घेत नाही. आपल्या संघासाठी अनेक अनेक शुभेच्छा. आकाश फायटर विराथन या संघाकरिता देखील बेस्ट ऑफ लक असेल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्समधून आपण पाहतोय दिपेजी खंडी सर, व्हॉइस ऑफ कामलोली. सगळ्यात मॅच दिशेने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. ओव्हर नंबर 2 चा पहिलाच बॉल बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते. या मॅच मधील गोल्डन विकेट अर्थातच महेश भोईर. बॅक टू द डगआउट. गॉन. बॉलवरती साहिल घरतने आपल्या टीमसाठी एक ब्रेक थ्रू मिळवून दिला गेला. या मॅच मध्ये महेश भोईरला खेळपट्टीवरती टाइम स्पेंड करणं गरजेचं होतं. या मॅच मध्ये त्याला थांबणं गरजेचं होतं. लेफ्टी बॅटर. दुसऱ्या बाजूला संकेतने गिअर चेंज केलं. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिल्यात. कारण टीम जयभाव आणि जलसारकडे क्वालिटी स्कोअर. बॅटिंग लाईनअप डीप मध्ये हे जाणते युवा ग्रुप विठ्ठलवाडी. त्यामुळे इथे विकेट घेण्याचा शोध जो आहे ना तो सुरू व्हायला. आणि पहिल्याच बॉलवरती साहिलने विकेट मिळवलं. सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा पेसला अटॅक मध्ये आणलं गेलं. पहिल्या षटकामध्ये सचिनचा जर विचार केला तर सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवटचे 2 फुल टॉस थोडेसे महागात पडले. आता नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हा सुद्धा डावखुरा त्याचा फलंदाज आहे. इथून भरपूर अपेक्षा या जोडीवरती असणार आहेत. एक पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे या मॅचमध्ये, कारण टार्गेट भरपूर मोठं आहे. 85चा चेज या मॅचमध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो या दोन संघांमधील. पुढचा बॉल या ओव्हरमधील ऑफ करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. लेफ्टी बॅटरसाठी थोडासा ऑफ कॉर्टर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं व्हेरिएशन गोलंदाज साहिलकडे. वेग सुद्धा चांगला या गोलंदाजाकडे. शॉर्ट रनअपने चांगला बॉल डिलिव्हर करतोय. चांगली पॉवर जनरेट करतोय. डिलिव्हरी स्ट्राईडमध्ये चांगले एफर्ट्स तो घेत असतो सातत्याने. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी ठेवले गेलेत. इथे सुद्धा यॉर्करचा प्रयत्न होता आणि यॉर्करवरती सुद्धा यश मिळताना पाहायला मिळालं साहिलला. सलग 2 डॉट बॉल फ्रेश बॅटरच्या अगेन्स्ट टाकले गेलेत. इथे सरप्राईज पॅकेज या ठिकाणी आपण पाहतोय साहिल घरतला. आणि हे सरप्राईज पॅकेज सध्या तरी आपण पाहतोय बॅटिंग आणि टीमवरती हवे होते. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, त्याचं कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. इथे शॉर्ट बॉलचा वापर, एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा बाउन्सवरती फलंदाज अक्षयला बीट केले गेले. पूर्णपणे इथून द्विधा मनस्थितीमध्ये टाकले गेले फलंदाज अक्षयला. सलग 3 डॉट बॉल आणि तिन्ही जे चेंडू आपण पाहिलं प्रत्येक बॉलवरती नाविन्य जाणवलंय साहिलच्या माध्यमातून. त्याच्या चेहऱ्यावरती जे हावभाव आपल्याला पाहायला मिळतात, जे रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात, पॉझिटिव्ह इंटेंट. इथे फुल टॉस आहे. ड्रॉप करण्याचा प्रयत्न चाललाय, गॅपमध्ये चाललाय. दीपेशचे प्रयत्न असफल ठरतील आणि मिळतील तिथे 4 धावा चौकार. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. 3 डॉट बॉल नंतर हा चौकार येताना पाहायला मिळाला. सुरुवात विकेटने झाली होती या षटकाची. त्यानंतर नवीन फलंदाज बॅटिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय भोईरला आपण पाहिलं. त्याच्या विरोधामध्ये 3 डॉट बॉल आल्यानंतर फुल टॉस टाकला आणि फुल टॉसवरती चौकार. इथे सुद्धा चेंज ऑफ दी पेस, गतीमध्ये परिवर्तन झालं होतं. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली होती. पंचांवरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट चालला नाहीये. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18 वरती एक धक्का लागलाय टीम जयभाव आणि जलसार टीमला. या ओव्हरमध्ये बॅटर संकेतला संधी मिळालेली नाहीये. नॉन स्ट्राईक वरती राहून त्याने सर्व काही पाहिलंय. आता येणाऱ्या ओव्हरमध्ये त्याला इथे गेअर चेंज करावा लागणार आहे पुन्हा एकदा. 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 67 धावांची गरज आहे. इथून
समीकरण पूर्णपणे अवघड होऊन बसलंय टीम जयभवानी जलसारसाठी. परंतु संकेत भोईरसारखा अजूनही चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यावरती भरपूर अपेक्षा असणार आहेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊयात डीजे देवाच्या दिशेने. ओव्हर नंबर 3ला या ठिकाणी सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सचिनचा स्पेल कंटिन्यू ठेवला. तिसऱ्या षटकामध्ये समोर संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा एक चांगली बॅटल या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये आपण पाहिली होती. इंडिव्हिज्युअल रायव्हलरी आपण पाहिली होती. एका बाजूला सचिन गोलंदाजी मार्कवरती आणि दुसऱ्या बाजूला संकेत आहे. कोण कोणावरती हवी होणार. इथे या बॉलवरती फटका फसलाय. ही या मॅच मधील सर्वाधिक महत्वाची विकेट आहे. सेफ झोन मध्ये, फ्री झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय का त्या ठिकाणी. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात संकेतला. जीवनदान संकेतला मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा त्याला इथून उचलावा लागणार आहे. या मॅच मधील त्याच्या बॅटमधून ज्या काही धावा येतील भरपूर फायदेशीर ठरणार आहेत चेस करत असताना. कारण आतापर्यंत जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिल्यात आणि याच मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या मॅचमध्ये. ते व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता, तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी ठरलाय. काय बॉल डिलिव्हर केला होता संकेतच्या विरोधामध्ये. पाय चालले नव्हते, बरोबर जागेवरून ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये एलिव्हेशन चांगलं मिळालं नव्हतं त्या ठिकाणी संकेतला. 2 चेंडूंचा केला ठिकाणी झाला. या ओव्हरमध्ये सचिनचा जो इंटेंट आहे तो पॉझिटिव्ह दिसतोय. मागच्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधामध्ये जरूर 2 षटकार आपण पाहिल्यात, परंतु या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली त्याची. इथे या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनला फिल्डर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव मिळाली या बॉलवरती. फिल्डिंगमध्ये चांगले एफर्ट्स लावले जात आहेत कारण गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये सचिन थोडासा महागात पडला होता त्याचा स्पेल, परंतु त्यानंतर साहिलने त्याला बॅक केलंय सेकंड ओव्हरमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा सचिनची जी गोलंदाजी राहिली पहिल्या 3 चेंडूंमध्ये अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष करत आहे टीम जयभवानी जलसार, परंतु इथून कमबॅक करणं चांगलंच माहिती आहे त्यांना. संकेत आणि अक्षय ही जोडी अजूनही मैदानावरती आहे. या जोडीवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे. अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इथून लढावं लागणार आहे क्रिकेटच्या मैदानावरती. 4था बॉल या ओव्हरमधील राऊंड विकेट जातोय. इथे लोअर फुल टॉस बॅटवरती व्यवस्थित चढलेला नाही आहे. शॉर्ट पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल. एकच धाव मिळते या बॉलवरती. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. सध्या तरी सचिनची जी गोलंदाजी आहे फलंदाजांसाठी एक पहिली बनून राहिलं आहे. मागील 4 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही आहे. पहिल्या षटकामध्ये आपण 2 षटकार पाहिले संकेतच्या बॅटमधून, परंतु त्याला सुद्धा या ओव्हरमध्ये शांत ठेवलंय आणि पुन्हा एकदा सचिनच्या समोर संकेत आला. शॉर्ट बॉलचा वापर. इथून मोठा फटका अपेक्षित होता डगआउटमधून. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला कारण त्या ठिकाणी होता एक चांगला फिल्डर आहे टीमचा आणि त्याच्या माध्यमातून एक मोठी चूक त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतील धावा 4. 26 स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या ओव्हरमधील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, परंतु पहिल्या 4 चेंडूंमध्ये ते मोठे फटके आलेले नाही आहेत. 5व्या बॉलवरती चौकार आला, तिथे सुद्धा नशिबाची साथ मिळाली संकेतला. फिल्डिंग चांगली झाली नव्हती. शेवटच्या बॉलवरती काय रिझल्ट. इथे चांगला ड्राईव्ह दाखवलाय, परंतु इथून 8 ड्राईव्ह करावे लागणार आहेत. 1 धाव मिळेल या बॉलवरती. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती लागले गेले एकंदरीत 27 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज आहे, जे मागच्या 3 ओव्हरमध्ये जमलेलं नाहीये. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये करायचं आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊयात संगीत कक्षामध्ये पाणीपुरवा मैदानामध्ये.
खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 58 धावा बनवायचे आहेत. एक मोठं चॅलेंज आहे. दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक ओपनली चॅलेंज करतोय टीम जय भवानी जलसारला. ते चॅलेंज स्वीकारावं लागणार आहे संकेत भोईर आणि टीमला. दुसऱ्या बाजूला अक्षय थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रगल सुरू आहे त्याचा. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जे अवघड लक्ष्य इथून पूर्ण करावं लागणार आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 58. भरपूर मोठं चॅलेंज आहे. पहिला बॉल चौथ्या षटकाचा पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. साहिलला पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवलं. जे 2 लिडिंग बॉलर आहेत, जी पहिली 4 षटकं आहेत ती त्यांच्या मदतून कव्हर करण्याचा प्रयत्न सध्या या कॅप्टनने केला. वैभवने स्वतःला इथून डिमोट केलं गेलं. वैभव एक सातत्याने स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये आपण वैभवला पाहिलंय. पुन्हा एकदा अलॉन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले लॉंगॉनमध्ये. एक धाव मिळते त्या ठिकाणी. एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. सामना क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसातून. प्रथम बॅटिंग करत असताना युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमने तब्बल 84 धावा उभारल्या. त्यानंतर 85 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे जय भवानी जलसार टीमकडे. परंतु सध्या तरी पूर्णपणे पाठझड दिसते युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमचा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला स्टार बॉईज जलसार आणि दुसऱ्या बाजूला आकाश फायटर. एक बिग बॅटल तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्याची बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातील फर्स्ट मॅच आपण पाहतो या 2 संघांमध्ये. एका बाजूला जय भवानी जलसार आणि दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी. तिसरा बॉल या ओव्हरमधील. इथे मिड विकेटला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेशचे प्रयत्न असफल ठरतील. आउटफील्डची चांगली साथ बॅटलला त्या ठिकाणी मिळती धावा 4 चौकार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 34. 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चौथा बॉल असेल या ओव्हरमधील. दोन्ही गोलंदाज आतापर्यंत त्यांच्यावरती जो विश्वास ठेवला गेलाय कर्णधाराने तो विश्वास सार्थ करून दाखवलाय. ओव्हर द विकेट. इथे फुल टॉस पंचांकडे अपील जरूर त्या ठिकाणी झाली होती विकेट किपरच्या माध्यमातून. फुल टॉस होता परंतु फुल टॉसवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही आहे. लेग बाईजच्या रूपामध्ये सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झालं. डगआउट पूर्णपणे शांत आपल्याला पाहायला मिळते. पिन ड्रॉप सायलेन्स. कुठल्याही प्रकारचा जल्लोष नाही आहे. कुठल्याही प्रकारचा आक्रोश नाही आहे. कारण बॅटिंग जी व्हायला हवी होती ती बॅटिंग झालेली नाही आहे. तब्बल 85 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली झाली होती. 2 षटकार संकेत बोर्डच्या बॅटमधून आपण पाहिले होते. परंतु त्यानंतर जी इम्प्रूव्हमेंट झाले बॉलिंग अटॅकमध्ये जबरदस्त. या बॉलवरती स्ट्रेट ड्राईव्ह गॅपमध्ये चाललाय. पुन्हा एकदा दीपेश फ्रेम मध्ये आले होते परंतु ज्या वेगाने चेंडू निघून गेला जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मिळती धावा 4. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39. 39 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. ते फुल टॉस आहे. फॉलोइंग सूट शॉट ऑफ द मॅच. चाललाय बॉल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. मिळती धावा 6 षटकार. यांच्या स्वागताकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फटका जबरदस्त खेळला होता. पॅटर्न शॉट आहे संकेतचा. सातत्याने फॉलोइंग स्वीप लाईक करत असतो या स्ट्रोकला आणि पुन्हा एकदा तो पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 45 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 20 धावांचा करंट रन रेट इथून ठेवावा लागणार आहे. आणि या सिच्युएशनला करणला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय. करणला रन रोखायचे आहेत या मॅचमध्ये. कारण आता संकेत भोईर वेगळ्या मूडमध्ये दिसतोय. मागच्या ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि आता क्रेझी मूडमध्ये तो जाणवतोय. कदाचित येणाऱ्या 12 बॉलमध्ये त्याची बॅटिंग एन्जॉय करू शकतो. त्याच्याकडे जे स्ट्रोक आहेत प्रॉपरली क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत आणि त्याचे फटके सातत्याने प्रेक्षक राजांना प्रेमात पाडत असतात.
तर दुसऱ्या बाजूला अक्षयला चांगली साथ या ठिकाणी द्यावी लागणार आहे. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आहे. बरोबर 20च्या सरासरीने इथून बॅटिंग करावी लागणार आहे. आता इथून पुन्हा एकदा गेम प्लॅन चेंज झाला. करणला इथे आणलं गेलं बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलवरती पूल केलाय आणि सरळ बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. सक्सेसफुल ठरतोय पूल. 6 धावा. वहा आंधी तूफान भी दम तोड़ देते जब कश्तियां जीत पर अड़ी होती है. 6 धावा येताना पाहायला मिळतात अक्षय बोरच्या बॅटमधून. आता अक्षय बोरची बॅट सुद्धा बोलू लागले. त्याच्या बॅटमधून सुद्धा षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती प्रहार केला गेलाय करणवरती. रन येत आहेत. पुन्हा एकदा हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्रामध्ये खेळलाय फटका. या बॉलवरती सुद्धा चांगलाच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. करण किनीवरती चढवलाय हल्ला. जास्त टाइम स्पेंड करू नका. 2 बॉलवरती 2 षटकार अक्षय बोरच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतात. सातत्याने दोन्ही बॉल हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि त्याच्यावरती परफेक्शन जाणवलं. मॅच बॉल मैदानामध्ये येतोय तो कलेक्ट करून घ्या. बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. चांगला धावा मागील काही चेंडूंवरती येताना पाहायला मिळाल्या. दोन्ही फलंदाज सेट झाल्यात आणि इथून दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून धावा येऊ लागल्यात. 85 धावांचा पाठलाग करायचा होता. 12 बॉल 40ची गरज होती. हे षटक सुरू होण्यापूर्वी 2 बॉलवरती 2 षटकार आले आणि तिथून समीकरण भरपूर मोठा बदल त्या ठिकाणी जाणवलाय. 10 बॉल आणि 28ची गरज. तिसरा चेंडू या ठिकाणी चांगला लाईन अँड लेंथवरती ठेवला गेला. स्लोवर रनचा आविष्कार त्या ठिकाणी केला होता आणि हा आविष्कार यशस्वी ठरला. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि टीमची टोटल फलकर आपल्याला पाहायला मिळते 57. वैभव भोईरला पण पाहतोय आज इनॅक्शन मध्ये असतील वैभव भोईर. इथे सुद्धा चांगला कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो. विकेट सॅक्रिफाईस केली गेली कारण संकेतला स्ट्राईक हवी आहे. विकेट मिळते अक्षयची. या मॅच मधील ही सुद्धा एक एक्सपेन्सिव्ह विकेट आहे. जेने केली होती स्पेशली अवधूत कामत समोर जे चौकारदाने ठोकले होते जबरदस्त. ती बॅटिंग एकदा आठवावी लागणार आहे. 9 बॉलमध्ये क्षमा सुबे 8 बॉलमध्ये 28ची गरज आहे. इथे फटका फसला होता परंतु इथे पुन्हा एकदा दीपेश आज फिल्डिंग मध्ये चांगले एफर्ट्स तो घेतोय परंतु आतापर्यंत यश लाभलेला नाहीये. संकेतच्या बॅटमध्ये आलाय चौकार. प्रदीपजी भोईर आपण आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. प्रदीपजी भोईर. इथे सुद्धा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झालाय. डिस्टन्स कशा पद्धतीने असेल. लॉंग अँड स्ट्रॉंग क्लीन अँड क्लिअर येथील धावा 6 षटकार. आज जलसरकर एकच म्हणत असतील या मॅच मध्ये लाखो अरमान जलाकर हमने यही शौक पाला है. लाखो अरमान जलाकर हमने यही शौक पाला है. कोई पूछे तो कह देना संकेत भोईर के हम दीवाने.
बॅटिंग आज संकेतने केलंय. चेस मास्टर 16 चेंडूंमध्ये तब्बल 44 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. चौकार षटकारांचा वर्षाव त्याने अक्षरशः या ठिकाणी केला गेलाय आणि लिटरली जे फटके त्याच्या बॅटमधून आल्यात जबरदस्त प्रॉपरली क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं ते मोठे फटके त्याच्या बॅटमधून आल्यात. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे आणि या सिच्युएशनला युवा ग्रुप विठुरवाडी टीम मधील एक अतिशय चाणाक्ष आणि चतुर चालक वैभवला गोलंदाजी मार्कवरती आणला गेलाय. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. एक धाव रोखू शकत नाहीये, एक धाव इथे मिळते. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज आहे. संकेतला अर्धशतकासाठी 6 धावांची गरज आहे, परंतु सध्या तरी या मॅच मध्ये संकेत समोर एकच समीकरण आहे, 6 बॉल आणि 17. आता एक बॉल टाकून झाला मैदानामध्ये म्हणजे 5 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पंचांकडे अपील जरूर झालाय आणि पंचांनी ते अपील उचलून धरलंय. इम्पॅक्ट बरोबर समोर होता आणि या मॅच मधील सर्वाधिक महाग विकेट या ठिकाणी वैभवने मिळवलंय. संकेत भोईर बॅक टू द आउट गॉन. चेंडूंमध्ये तब्बल 44 धावा. जबरदस्त इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. संकेतची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ग्रेट नॉक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, ग्रेट कॅमिओ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला संकेतचा. स्पेशली 85 धावांचा पाठलाग करायचा होता, तिथे विकेट ज्या पद्धतीनं गेले होते एक क्रिटिकल सिच्युएशनला संघ होता, तिथून जी बॅटिंग संकेतने केल्या जबरदस्त. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये बनवायचे आहेत 17. कुणाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता, चांगला ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती वैभवला आपण पाहतोय, भरपूर मोठा अनुभव वैभवकडे आहे. आता कोण कोणावरती भारी पडेल. या बॉलवरती फटका फसलाय, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये, परंतु फ्री झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कॅचेस विन द मॅचेस. या मॅच मध्ये इथून या सिच्युएशनला जर या चुका तुम्ही करत असतील तर त्या तुम्हाला भरपूर महागात पडू शकतात. 2 धावा मिळतील. रनआउटच्या रूपामध्ये कुणाला आपली विकेट बहाल करावी लागणार आहे. आता समीकरण उरलंय 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 15. तीन चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे आणि नॉन स्ट्रायकिंग वरती टीमचा कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये त्याला यावं लागणार आहे. 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावा बनवायचे आहेत. निर्णायक बॉल. या बॉलवरती इथून वैभवने आपला डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दाखवलाय. आता 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. आता एक लांबवर श्वास टीम युवा ग्रुप विठुरवाडी घेतलाय, कारण या ओव्हरमध्ये विकेट मिळाली संख्येची जी सर्वात महाग विकेट होती. शॉर्ट बॉलचा वापर केला, हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिथे धावा मिळतील 4. चौकार त्या ठिकाणी प्राप्त होईल. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. शेवटचा बॉल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय सामना या ठिकाणी पाहायला मिळाला, पैसा वसूल मॅच. शेवटचा बॉल वैभवच्या या ठिकाणी नावावरती राहिलाय. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 6 षटकांचा फॉर्मॅट सातत्याने प्रेक्षकांना हवं असं क्रिकेट जाणवतं. या मॅच मध्ये सुद्धा तसंच काही पाहायला मिळालं. टीम युवा ग्रुप विठुरवाडीने तब्बल 84 धावा उभारल्या. 85 धावांचा पाठलाग करायचा होता. टीम जयभवानी जलसारला संकेत आणि अक्षयने जी बॅटिंग मैदानामध्ये केली, परंतु त्यानंतर दोन्ही फलंदाजांचा विकेट गेला आणि तिथून पुन्हा एकदा बॅक केलं गेलं या ठिकाणी युवा ग्रुप विठुरवाडी टीमने. स्पेशली वैभवचा जो परफॉर्मन्स आहे ना, जबरदस्त राहिलाय.
पहिल्या 6 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती